मंडळी, गेले काही दिवस या उन्हातून आम्ही काम करतोय. असं वाटतं कधी-कधी, की आपण हे सगळं का करतोय? एकीकडे डेव्हलपमेंटच्या नावाखाली खूप सारी वृक्षतोड चालू आहे आपल्याच राज्यात, आपल्या देशामध्ये. मग ते मुंबईमधले मँग्रोव्हज असतील किंवा नाशिकमधले अगदी हेरिटेज ट्रीज जे कुंभसाठी तोडण्यात येत आहे. हे सगळं चालू आहे आणि मनाला खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. आणि या सगळ्यातच काही पुस्तकं वाचताना हे पुस्तक माझ्या हातात आलं. गडकिल्ल्यांवरील वनस्पती हे डॉक्टर मंदार दातार यांचं पुस्तक आहे. वनस्पतींबद्दल छान माहिती आहेच, पण ती वाचता वाचता एक अतिशय महत्त्वाचा मजकूर माझ्या निदर्शनास आला. तो मला वाटतंय की आत्ता इथे सगळ्यांशी शेअर करावा. म्हणून मुद्दाम ही रील मी इथे बनवते. हे आहे वृक्ष संवर्धनासाठी शिवरायांचे आज्ञापत्र. महाराज किती बारकाईने विचार करत होते आपल्या राज्यातल्या, स्वराज्यातल्या जी वृक्षसंपदा आहे, वनसंपदा आहे याचा, हा मजकूर वाचल्यावरती आपल्या लक्षात येतं. आरमारास, तक्ते, सोट, डोलाच्या काठ्या आदी करून थोर लाकूड असावे लागते. ते आपले राज्यात अरण्यामध्ये 7 वानादी वृक्ष आहेत. त्याचे जे अनुकूल पडेल ते हुजूर लेहून हुजूरचे परवानगीने तोडून न्यावे. या विरहित जे परमुलकीहून खरेदी करून आणवीत जावे. स्वराज्यातील आंबे, फणस आदी करून हेही लाकडे आरमाराचे प्रयोजनाची, परंतु त्यास हात लावू न द्यावे. काये म्हणून की ही झाडे वर्षा दो वर्षांनी होतात यैसे नाही. रयतेने ही झाडे लावून लेकरासारखी बहुत काल जतन करून वाढविली. ती झाडे तोडिली यावरी त्याचे दुःखास पारावार काये. एकास दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य करणारास हित स्वकल्पाचे बुडून नाहीसेच होते. किंबहुना धण्याचेच पदरी प्रजा पिडण्याचा दोष पडतो. या वृक्षाच्या अभावे हानीही होते. याकरिता हे गोष्ट सर्वथा होऊ न द्यावी. कदाचित एखादे झाड जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असे तरी त्याचे धण्यास राजी करून द्रव्य देऊन त्याच्या संतोषे तोडून न्यावे. किती महत्त्वाचा मजकूर आहे हा आणि किती बारकाईने प्रत्येक गोष्टीचा स्वराज्यात विचार केला जात होता. आपण शिवजयंती साजरी करतोय, पुण्यतिथी साजरी करतोय महाराजांची, पण त्यांचे विचार आपण आपल्या आचरणात आणतोय का? खरंच सगळ्यांनी एकदा विचार करायला हवा, नाही का? तुम्हाला काय वाटतं याविषयी? नक्की कमेंट करा. थँक्यू.